नमस्कार. नमस्कार. जरा जोरात बोला. नमस्कार. माझं नाव सत्यनारायण मंत्री. मी नेटसपचं जैविकमध्ये 9 ते 10 वर्षांनी काम करतोय हं. आणि दर्जी बोरगावचेच शेतकरी आहेत, जे वैभव कुलकर्णी यांचे गडी आहेत. त्यांनी ह्या सोयाबीनचं म्हणजे शेताकडे ह्यांनी बघतात. तर त्यांचं नाव विचारू. तुमचं नाव सांगा. रामदास प्रभू गाडेकर, राहणार दर्जी बोरगाव. मला एक सांगा, आता हे जे वैभव कुलकर्णी, हं, बरोबर आहे? हं, वैभव आणि शुभम कुलकर्णी हां, हे 5 वर्षांनी जैविक शेती करतात. तुम्ही त्यांचे गडी आहेत, गडी. हां, बरोबर? हं. आता सोयाबीनच्या बाबतीत जर विचार केलं तर आपले हे जैविक औषध वापरलेत का रासायनिक वापरलेत? जैविक जैविक. जैविकच वापरते हां, तुमचे जैविक मालक. जैविक वापरते. बरं, कुणी दिले तुम्हाला? मंत्री साहेबांनी कुणी दिले? मंत्री साहेबांनी दिले. बरं, दरवर्षी जैविक वापरते. आता ह्या वर्षी सोयाबीनचा रिझल्ट कसा आहे? किती फवारण्या झाल्यात आपल्या सोयाबीनला 3 झाल्याचा जैविकच्या. जैविकच्या? हं. मला सांगा, आता लोकांचे सोयाबीन माजलेत हं, आणि शेंड्याला शेंग आहे, हं, बरोबर आहे? हं. पण आपलं हे जैविक वापरल्यामुळं काय काय फायदा झाला आहे मालकाचा? आणि सोयाबीन कसं आहे बघा, त्यांनी उभारले जैविक- छातीला सोयाबीन आहे. हां, जैविक वापरल्यामुळे छातीला सोयाबीन लागवण बुडापासून ह्याला मुळ्या ही बघा ही पांढऱ्या सपीट आहेत हा. हा, मुळ्या हां. खोलवर आहेत आणि खोलवर जारवा आहे. चांगला आहे. जारवा चांगला आहे. ह्याला आणि काही रोग झाला नाही. रोग पण नाही. हां. पण नत्राच्या गाठी पण तयार झाल्यात का नाही? तयार झाल्यात, नत्राच्या गाठी तयार आहेत. म्हणजे मंत्री साहेब जे सांगतात जैविक औषधानं नत्राच्या गाठी तयार होत्यात. गाठी तयार झाल्यात का खोटं बोलायला आपण काही? गाठी तयार आहे. आता काय दाखवायला आणि मुळा बघू शकता, हं, एक तर एकदम जारवा चांगला आहे हं. आणि तुरीच्या बुडासारखं बुड आहे का नाही? तुरीच्या बुडासारखं बुड्या मोठं मोठं. हा, आणि लोक म्हणतायत ना, आज लोकांचं सोयाबीन माजलंय, जे रासायनिक ज्यांनी वापरलंय ते. हं. पण आपलं जैविकनं माजलंय का? नंबर 1 बुडापासून शेंड्यापर्यंत शेंग आहे, माझा नाही, बुडापासून शेंड्यापर्यंत शेंग आहे, कमर छातीला आहे. छातीला सोयाबीन आहे. हं. आणि त्यासोबत हं. लागण कशी आहे? लागून काय आणि 3 दाण्याची शेंग जास्त आहे, 3 दाण्याची शेंग जास्त आहे. बरोबर? काही लोकांचे 2 दाणा, 1 दाणा आणि एखादी कुठं तर 3 दाण्याची आहे. हं. पण बघा, ह्या सोयाबीनला बघू शकता 3 दाण्याची शेंग जास्त आहे. हं. आणि यासोबतच हं. 2 दाण्याची कमी आहे, 3 दाण्याची जास्त जास्त आहे. आहे. पण बुडापासून शेंड्यापर्यंत लागण आहे. शेंग आहे. हं. काय म्हणणं आहे तुमचं? या जैविक वापरल्यामुळे काय काय फायदा झाला फायदा आहे ना, मालकाचा? जैविक वापरल्यावर आळी होत नाही, शेंग ही पोसते आहे. हा, पुन्हा शेंगातला सोला पोसतंय, बरोबर शेंड्यापासून बुडापर्यंत. पुन्हा मुळीला ही काही नाही. बरोबर. आणि गाठी, नत्राच्या गाठी म्हणजे खत तयार झालं, गाठी तयार झाल्याचा. बरोबर आहे? हं. मग आता मला सांगा, आपलं सोयाबीन आता एका झाडाला किती शेंगा येतात? कमीत कमी 200 शेंगा असतात, 200 शेंगा असून कमीत कमीत कमी, बरोबर आहे? हं. मग हे जैविक वापरून आज कुलकर्णी साहेबाचा फायदा झालाय का तोटा झालाय? फायदा झाला कुलकर्णी साहेबाचा जैविक वापरून. बर, मंत्री साहेब जी जैविक देत आहेत हं. आणि त्याच्यामुळं आज तुमचे मालक 5 वर्षांनी वापरतात. हं. तर आज ह्या जैविक औषधामुळं तुम्ही पण खुश आहेत का नाही? हं. कारण मालकाचा फायदा होतोय मालकाचा फायदा म्हणून आपण खुश. आणि फवारण्या तुम्हीच करताय, हं. बरोबर आहे? हं. मग आज हे जैविक औषध वापरल्यामुळं मालकाचा फायदा झालाय, हं. तुम्ही फायदा. खुश आहेत? हो. बरं, शेतकऱ्याला काय संदेश देऊ शकता? हे जैविक औषध वापरावं का नाही? वापरावं म्हणून सांगता शेतकऱ्यांना, आवश्यक वापरावं हे. आवश्यक जैविक. वापरावं, हं. बरोबर? बरोबर तुम्ही आहे. हे आज जैविक वापरलंय, अनुभव घेतलाय तुमच्या मालकाने आणि तुम्ही फवारण्या केल्यात. हं. हं. तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद.